जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय जास्त महत्त्वाची माहिती, तुमच्या मनामधला प्रश्न, कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती जागा अपलोड झालेल्या आहेत त्याचं जे आहे डेटा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अतिशय जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागणार आहे की आपल्याला कोणत्या जिल्ह्याला टार्गेट करायचं आहे, किंवा माझा स्वतःचा जिल्हा असेल तर माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली किती जागा आलेल्या आहेत त्याची जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे ती माहिती तुमच्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्याचं पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। परंतु माहिती प्रत्येक जिल्ह्याची डिटेल्समध्ये पाहण्याच्या पूर्वी आपल्याला जर हवं असेल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर या ॲपवर विशेष असं गायडन्स। यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीविषयी काहीही माहिती नसेल तर A to Z माहिती सांगणारी एक व्हिडिओ सिरीज मिळेल। त्याच्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पसंती क्रमाच्या बाबतीमध्ये योग्य तो सल्ला। दररोज लाईव्ह सेशन होतो आणि दररोज लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही क्वेरीज असतात त्या दूर केल्या जातात। त्यातल्या त्यात इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं तर डेमो सेशन तुमची जी आहे घेऊन तयारी घेतली जाणार आहे। त्यातल्या त्यात डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम, प्रोफेशनल क्वालिफिकेशनचे प्रॉब्लेम, मीडियमचे प्रॉब्लेम काहीही असू द्या, सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाणार आहे। तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे। पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड झालेल्या आहेत। एक आठवड्याचा कालावधी लोटून गेलेला आहे। सर्वांना प्रतीक्षा आहे प्रिफरन्सेस सुरू होण्याची। ते लवकरच सुरू होतील, परंतु त्याच्या पूर्वी देखील आपल्या मनामध्ये कुतूहल आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा अपलोड झालेल्या आहेत। आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जी माहिती मिळत आहे ती माहिती तुमच्या समोर जी आहे या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो। तर लक्षात घ्या, ही पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली एकूण वॅकन्सी आहे, मिळत असलेली माहिती आहे। याच्यामध्ये 19-20चा फरक होऊ शकतो, परंतु मॅक्झिमम जी आहे ही माहिती तंतोतंत ॲक्युरेट बसणारी आहे। आपण आपल्या लेवलवरून याला व्हेरीफाय देखील करू शकता। चला बघूया आपण। बघा, अहमदनगर जिल्हा परिषद आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये 200 जागा अपलोड झालेल्या आहेत। त्याच्यानंतर अकोला जिल्हा परिषद आहे। अकोला जिल्हा परिषदेमध्ये 50 जागा अपलोड झालेल्या आहेत। आता आपण आपल्या आपल्या जिल्ह्यामधली ही जी माहिती आहे रिव्हेरीफाई करायची। याच्यामध्ये काही तफावत असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये शालीन भाषेमध्ये करू शकता, परंतु माहिती मिळालेली हीच आहे। त्यानंतर अमरावती जिल्हा परिषद आहे। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये 580 वॅकन्सीज आहेत। 580। आता ही एकूण वॅकन्सी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये 1 ते 5 ला किती आहे, 6 ते 8 ला किती आहे, 9 ते 10 ला किती आहे त्याचं ॲनालिसिस नाहीये। जागांचा आकडा आपल्यापर्यंत पोहोचतोय, मी तोच आकडा फक्त तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय। यामध्ये देखील जे काही कॉमन रोस्टर आहे किंवा रोस्टर आहे, रोस्टर प्रमाणे कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे याचं देखील ॲनालिसिस नाहीये। परंतु लक्षात घ्या, आपल्याला एवढी देखील माहिती महत्त्वाची आहेच ना, आहे ना, कारण आपल्या मनामध्ये कुतूहल आहे। चला त्यानंतर बीड जिल्हा परिषदेमध्ये बघा, मागच्या वेळेस एकही जागा नव्हती, यावेळेस 189 वॅकन्सी येताना दिसते। त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेमध्ये 414 जागा आहेत। बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये 150 जागा आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये 610 जागा आहेत। त्यानंतर आपल्याला फार अपेक्षा होती छत्रपती संभाजीनगरची, त्या ठिकाणी जागा आलेल्या नाहीत, अपलोड झालेला नाहीये। तिथला प्रॉब्लेम वेगळा आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो। त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषद आहे, त्यांची जाहिरात 145 जागांची अपलोड झालेली आहे। धुळे जिल्हा परिषदेचं जर आपण बघितलं तर 210 जागा आपल्याला धुळे जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळाल्यात। त्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये 450 वॅकन्सी अपलोड झालेल्या आहेत। त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये सर्व मीडियमच्या मिळून 558 जागा आहेत। 558 भरपूर जागा झाल्या त्या। त्यानंतर जे आहे हिंगोली जिल्हा परिषद आहे, मराठवाड्यामधली इम्पॉर्टंट जिल्हा परिषद। भले 79 जागा आहेत परंतु आहे, कारण मराठवाडा जे आहे
दुष्काळग्रस्त झालाय जागांच्या बाबतीमध्ये. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 350 पदं आलेली आहे. जालना जिल्हा परिषदेचा काय गोंधळ झालाय, विचित्रपणा यांनी या ठिकाणी जे आहे केलाय असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण या ठिकाणी जालना जिल्हा परिषदेमध्ये एकही जागा आलेली नाहीये. त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बंपर भरती आहे, 606 जागा आहेत. मराठवाड्यामधला आणखी एक महत्वाचा जिल्हा लातूर, लातूरने देखील अनपेक्षितरित्या जाहिरात दिलेली नाहीये. प्रत्येकाच्या स्थानिक लेवलला वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, तो भाग निराळा आहे. त्यानंतर 18वी जिल्हा परिषद आहे नागपूर. नागपूरमध्ये 450 जागा अपलोड झाल्यात. नांदेड बघा, नांदेड हा फेमस आहे, महत्वाचा जिल्हा आहे मराठवाड्यामधला, परंतु तिथूनही जागा अपलोड झालेल्या नाहीत. वॅकन्सीज असताना अपलोड झाल्या नाही अशी जी माहिती आहे त्याला आपण परत एकदा व्हेरीफाय करूया. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 170 जागा अपलोड झालेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 750 जागा अपलोड झालेल्या आहे. नाशिकमध्ये बऱ्यापैकी वॅकन्सी आलेली आहे. त्यानंतर पालघरमध्ये मागच्या वेळेस जशी भरती झाली होती जम्बो भरती, तशीच 900 जागांची भरती होते आहे. परत एकदा माझा जिल्हा परभणी जिल्ह्यानं यावेळेस निराशा केली आहे. मागच्या वेळेस जे आहे 143 जागा आल्या होत्या, यावेळेस 0 जागा आलेल्या आहेत, कारण इथे एक्सेस शिक्षकांची संख्या पाहायला मिळते आहे. तरीही या ठिकाणी केंद्र प्रमुखाचं प्रमोशन झालंय, परंतु अनफॉर्च्युनेटली जागा येऊ शकल्या नाही. हे आपल्या सर्वांसाठी शोकांतिकाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. त्यानंतर पुणे आहे. पुणे आपल्या सर्वांच्या आवडीचं. पुण्यामध्ये 500 जागा आहे आणि पुण्यामध्ये सगळेच जण जॉब करायला तयार आहे. हा रेड झोन आहे, याचं मेरिट जास्त जाणार आहे पुण्याचं. त्यानंतर आहे रायगड. रायगडमध्ये यावेळेस जागा थोड्या कमी आल्या, 445 जागा आहेत. मागच्या वेळेस त्यांच्याकडे सर्वाधिक जागा होत्या. रत्नागिरी जिल्हा परिषद आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 435 जागा यावेळेस निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी अपलोड पण केली, त्यांची जाहिरात तेवढ्या जागांची येणार आहे. सांगली जिल्हा परिषद आहे. सांगलीमध्ये 479 जागांची जाहिरात येते आहे. त्यानंतर सातारा जिल्हा परिषद आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये 357 पदे रिक्त आहेत. रिक्त नाहीये, जागाच आलेली आहे त्या ठिकाणी, है ना. आता रिक्त आहेत असं म्हणूच नाही आपण, कारण रिक्त जेवढ्या होत्या त्याच्या 80% जागा या आलेल्या आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये 252 वॅकन्सी अपलोड झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषद आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 525 जागा अपलोड झाल्यात. ठाणे जिल्हा परिषद आहे. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये 523 पदं आलेली आहेत पोर्टलला. वर्धा जिल्हा परिषदेमध्ये आपण सांगू शकतो की 100 किंवा 102 काहीतरी समथिंग वॅकन्सी आहे त्या ठिकाणी. वाशिम जिल्ह्यानं निराशा केली आहे, एकही वॅकन्सी आली नाही. आणि सर्वात शेवटचा जिल्हा यवतमाळ जिल्हा, ज्यानं मागच्या वेळेस कमी पदं दिली होती, पण आता यावेळेस त्याने आपल्याला निराश केलेलं नाहीये. 701 पदं यवतमाळ जिल्हा परिषदेची आलेली आहे. हे जर का संपूर्ण आकडा आपण बघितला मित्रांनो, फक्त हा जिल्हा परिषदांचा आकडा आहे, लक्षात घ्या. हा केवळ जो आहे जिल्हा परिषदांचा आकडा आहे आणि हा आकडा 11,798 एवढा प्रचंड आहे. मोठाच म्हणावा लागेल, कारण तो एक प्रकारे अनपेक्षित झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन देखील जे आहे मनपा आहेत. उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेने त्यांची जाहिरात अपलोड केली. त्याच्याशिवाय जे आहे नपा आहेत, नगरपालिका आहेत, ज्या की विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहेत. त्याच्यासोबतच रयत सारखी संस्था आहे किंवा स्वामी सारखी संस्था आहे, स्वामी सारखी, जी की बऱ्यापैकी जागा आपल्याला पोर्टलला देते आहे. त्यातल्या त्यात जर आपण बघितलं की ज्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आहेत त्यांच्या देखील जागा आहेत. तर या 2-4 हजार जर जागा म्हटल्या ना, तर नाही म्हणता 15,000च्या आसपास, 15K आसपास जर का विदाऊटच्या जागा आल्या तर आश्चर्य वाटायला नको, तेवढे येऊ शकतात. परंतु जिल्हा परिषदेच्या तर एवढ्या जागा अपलोड झालेल्या आहे, या बाबतीमध्ये कोणतंही वाद असण्याचं कारण नाहीये. मग असं जर का असेल, निश्चितपणाने आपण एक गोष्ट सांगू शकतो की मेरिट हा बऱ्यापैकी खाली येऊ शकतो. आता आस्थापनांची संख्या वाढलेली आहे आणि ज्यावेळेस आस्थापनांची संख्या वाढते
त्यावेळेस जे आहे ऑप्शन जास्त असतात आणि आपल्याला सिलेक्ट करायचे विदाऊटला 100 आणि विथ इंटरव्ह्यूला 50, तर मग आपली जी आहे गोची होते. त्या ठिकाणी आपल्याला जे आहे खूप जास्त हेडॅक असतो. प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला बारकाईने विचार करावा लागतो पसंतीक्रम देण्याकरिता. आणि त्यासाठी तुम्हाला जर का कॉम्प्लिकेशन्स असतील, तुम्हाला जर का अडचणी असतील, तर त्या अडचणीवरती मात करण्यासाठी, तुमचे ते जे कॉम्प्लिकेशन्स आहेत दूर करण्यासाठी आम्ही आमच्या परीने जे आहे तुम्हाला थोडाफार हातभार लावायला तयार आहोत. तुम्हाला जे आहे गायडन्स करायला तयार आहोत. त्यासाठी तुम्ही एकच काम करायचं आहे. मास्टर टीचर हे जे ॲप आहे प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचं. कोर्सेस नावाचा मेनू आहे. या कोर्सेस नावाच्या मेनूमध्ये तुम्हाला गायडन्स बॅच दिसून जाईल, ती जॉईन करा. बघा लक्षात घ्या, आपण बऱ्याच लोकांना विचारतो, बरेच सल्ले घेतो, परंतु आपल्याला हवा आहे ऑथेंटिक अशा प्रकारचं गाईड की ज्याची जे आहे प्रेडिक्शन चुकत नाही किंवा ज्याच्याकडे जे आहे ज्ञानाचा खजिना आहे, ज्याच्याकडे जे आहे ए टू झेड टेक्निकल नॉलेज आहे. आणि टेक्निकल नॉलेजच्या बाबतीमध्ये आता मास्टर टीचरला वेगळं काय सांगायची आवश्यकता मला नाही वाटत आहे. 2017 पासून या भरतीमध्ये काम करतोय. सगळं टेक्निकल नॉलेज आपल्याकडे आहे, जेणेकरून आपल्या नॉलेजचा तुम्हा लोकांना थोडासा जरी फायदा झाला. माझी इच्छा आहे तुमच्या शिक्षक होण्याच्या प्रवासामध्ये माझा खारीचा का होत नाही, माझा देखील वाटा असावा. याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, काही शंका असतील, निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.